मित्रांनो, चला तर मग आज की नाही आपण महाराष्ट्र टी परीक्षा परिसर अभ्यासचे काही प्रश्न उत्तर सराव संच घेणार आहोत आपण. चला तर मग पाहूया आपण अनुक्रमणिकेमध्ये म्हणजे आपण नेमकं याच्यामध्ये कोणकोणते जे घटक आहेत किंवा युनिट आहेत ते कव्हर करणार आहे ते मी तुम्हाला आहे. तर मग तर काय आहे पर्यावरण आणि प्रदूषण हे काय पहिलं प्रकरण आहे. दुसरं आहे नागरिकशास्त्र आणि संविधान आहे. भूगोल त्याच्यामध्ये महाराष्ट्र व भारताचा पाहणार आहोत. इतिहासामध्ये इतिहास व समाज सुधारक सामान्य विज्ञान व रिव्हिजन आणि सराव टेस्ट एवढे आपण पॉईंट आज पाहणार आहोत. चला तर मग आपण वेळ न घालवता पुढे जाऊया. आणि प्रदूषण तर पहिला आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर कोणत्या दिवशी केला जातो 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाच्या कोणत्या विभागात आढळतो. तर ए आहे तपांबर, बी आहे सीतांबर, सी आहे मध्यांबर व डी आहे ऐनांबर. तर याचं उत्तर आहे सीतांबर. समजले का तुम्हाला. तर आपण पुढे जाऊया. चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ए पाणी बचाव, बी प्रदूषण रोखा, सी डी वन्यजीव संरक्षण. तर याचं उत्तर आहे वृक्ष वाचवा. पुढे पाहूया आपण ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात. डेसिबल, हर्ट्ज, मीटर का वॅट. तर डेसिबलमध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते. आम्लपर्जन्यासाठी कोणता वायू प्रामुख्याने जबाबदार असतो. तर सल्फर डायऑक्साईड हे की नाही आम्लपर्जन्यासाठी वायू प्रामुख्याने जबाबदार असतो. 6वा क्वेश्चन आपण पाहूया. हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे होतो. तर ए आहे ऑक्सिजन, बी आहे हायड्रोजन, सी आहे कार्बन डायऑक्साईड, डी आहे नायट्रोजन. तर याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. चला तर 7वा आपण क्वेश्चन पाहूया. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी गुजरात का डी कर्नाटक. तर याचं बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपण माझ्या चॅनलवर टी संदर्भातले सर्व व्हिडिओ पाहू शकता. त्याचं वेळ न घालवता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 8वा. सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आढळतो. ए आहे ऑक्सिजन, बी आहे कार्बन डायऑक्साईड, सी आहे नायट्रोजन का डी आहे ओझोन. तर यातील बरोबर उत्तर आहे नायट्रोजन. चला तर मग आपण पुढे जाऊया. आता आपण दुसरा प्रकरण पाहूया. नागरिकशास्त्र आणि संविधान यावर काही क्वेश्चन मी तयार केलेले आहेत. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत हे. चला तर मग आपण पुढे पाहूया. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो. ए सरपंच, बी तहसीलदार, सी ग्रामसेवक का डी गट विकास अधिकारी. तर याचं बरोबर उत्तर आहे सी ग्रामसेवक. ग्रामपंचायती सचिवचं काम कोण पाहत असतं. तर ग्रामसेवक हे पाहत असतात. दुसरा क्वेश्चन आपण पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात. ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी पंडित नेहरू. तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. चला तर आपण पुढे जाऊया. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे. ए आहे 33%, बी आहे 50%, सी आहे 25% का डी आहे 40%. तर याचं बरोबर उत्तर आहे बी 50%. चला तर आपण पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी उपराष्ट्रपती का डी सभापती. तर याचं बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. उपराष्ट्रपती. 5वा प्रश्न आहे. मूलभूत हक्काचे संरक्षण कोण करते. पंतप्रधान, संसद, न्यायालय का निवडणूक आयोग. तर याचं बरोबर उत्तर आहे न्यायालय. मूलभूत हक्काचे रक्षण कोण करते. तर न्यायालय करत असतात. चला तर आपण 6व्या क्वेश्चनवर येऊया. भारतात मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात. तर याचं बरोबर उत्तर आहे 18 वर्ष. चला तर पुढील क्वेश्चन पाहूया आपण. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो. ए कलेक्टर, बी मुख्य कार्यकारी अधिकारी, सी पोलीस अधीक्षक का डी तहसीलदार. तर याचं बरोबर उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो. तो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO हे काय असतो मुख्य अधिकारी असतो. चला तर आपण प्रकरण आपलं तिसरं भूगोल महाराष्ट्र व भारत यातील काही प्रश्न मी घेऊन आलेले आहेत. तर आपण पाहूया. महाराष्ट्रात सर्वोच्च शिखर कोणते आहे. साल्हेर, कळसूबाई, महाबळेश्वर का सप्तशृंगी. त्यातील बरोबर उत्तर आहे कळसूबाई. चला तर पुढे जाऊया आपण. तापी नदीचा उगम कोठे झालेला आहे. महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, मुलताई त्याला सातपुडा असे म्हणतात व अमरकंटक. तर याचं बरोबर उत्तर आहे सातपुडा पर्वत. ओके. तापी नदीचा उगम कुठे झाला आहे सातपुडा. महाराष्ट्रात किती मिमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे.
चला तर चौथा प्रश्न पाहणार आहोत आपण. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ए पृथ्वी, बी मंगळ, सी गुरु का डी शनी? तर याचं बरोबर उत्तर आहे सी गुरु. चला तिसरा क्वेश्चन पाहणार आहोत. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? ओके, तर 5, 7, 8 का 9? याचं बरोबर उत्तर आहे 8. कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून जाते. सहावा क्वेश्चन पाहणार आहोत. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा या जिल्ह्यात आहे. चला तर आता आपण प्रकरण अभ्यासक्रमात लिहिलेच इतिहास व समाज सुधारक यावर काही क्वेश्चन पाहणार आहोत. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटलेले आहे? महात्मा गांधींनी म्हटले आहे, लोकमान्य टिळकने म्हटले आहे, सुभाषचंद्र बोसनं का भगतसिंगनं म्हटलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटलेले आहे? लोकमान्य टिळक यांनी म्हटलेले आहे. दुसरा क्वेश्चन आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधकची स्थापना केलेली आहे. चला तर मग आपण तिसरा क्वेश्चन पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर रायगड या जिल्ह्यावर त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. चला आता आपण वेळ न घालवता आपण त्याचे डायरेक्ट आन्सर पाहणार आहोत. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? सुभाषचंद्र बोस यांनी काय केलेलं आहे? आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चला पाचवा क्वेश्चन पाहणार आहोत. जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले आहे? तर अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे. चला तर आपण सहावा क्वेश्चन पाहणार आहोत. महाराष्ट्र दिनाची स्थापना कधी झालेली आहे? 1 मे 1960 साली महाराष्ट्र दिनाची स्थापना झालेली आहे. 1 मे हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. ओके, चला तर मग आता आपण सामान्य विज्ञान यावर काही क्वेश्चन पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. याचा 100% तुम्हाला TETच्या एक्झाममध्ये 100% उपयोग होणार. चला तर आपण त्यातला पहिला क्वेश्चन पाहणार आहोत. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पती कोणता वायू घेतात? तर याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड हे त्याचं बरोबर उत्तर आहे. चला तर मग दुसरा प्रश्न पाहणार आहोत. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? स्वादुपिंड, यकृत, जठर का मेंदू? तर सगळ्यात मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत, ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? अ, ब, क का ड? तर याचं बरोबर उत्तर आहे क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होत असतो. दही कशामुळे बनते? विषाणूमुळे, जीवाणूमुळे, बुरशीमुळे का शैवाळमुळे? तर याचं बरोबर उत्तर आहे जीवाणू, बी. ओके, पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. गुरुत्व आकर्षणाचा शोध कोणी लावला? आईन्स्टाईन, न्यूटन, गॅलिलो का एडिसन? तर याचं बरोबर उत्तर आहे न्यूटन. न्यूटनने काय लावलं आहे? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. पर्यावरणामध्ये पहा, 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे व 22 एप्रिल वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानावर काही क्वेश्चन आहेत. तर 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भूगोलमध्ये कळसुबाई 1664 मीटर हा महाराष्ट्रात सर्वातील उंच शिखर आहे. तर समाज सुधारकमध्ये महात्मा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तरी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.